हे बघा इडलीचं बॅटर नेहमी तयार करताचे तसंच करायचं, त्याच्यात काही वेगळा प्रकार नाही. त्यानंतर इकडे गरम पाणी घेतलोय बघा 1 ग्लास भरून. त्याच्यानंतर अर्धी वाटी नाचण्याचं पीठ घालायचं आणि त्याच्यात इडलीचं बॅटर जे तयार केलं तांदळाचं ते घालायचं, मिक्स करायचं, जरासा सोडा नकाडा घालायचा आणि रातभर ठेवायचं. सकाळी रिझल्ट बघा. हे बघा किती छान फुललंय का नाही. तर डायरेक्ट तांदूळ भिजत घालताना नाचणी असली तर नाचणी बी घातल्याशी तरी जमता, माझ्याकडे पीठ होतं म्हणून तसं केलो. तर का नाही एका पिलटीस तेल लावून घेतलं आणि एका पातेल्यात पाणी गरम करताना ती पिलेट का नाही इथे ठेवतली आणि झाकून ठेवतलं. 10 मिनिटं अजिबात बघायचं नाही, मंद गॅसवरती हे असं आंबोळ्या असं तुम्ही करू शकता. त्यानंतर पॅनमध्ये सुद्धा करू शकतात. पॅनला तेल लावायचं आणि हे सगळं बॅटर त्याच्यात वतून द्यायचं आणि झाकण ठेवायचं आणि 5-7 मिनिटं बघायचं नाही. त्याच्यानंतर रिझल्ट बघा, याला एवढी बारीक बारीक होलं पडल्यात काय सांगू तुम्हाला, मोजूच बी येणार नाही. परफेक्ट आंबोळी आहे. तुम्ही असं बी करू शकता. पीठ असले तर गरम पाण्यात भिजत घाला आणि त्याच्यात इडलीचं जे तुम्ही तांदळाचं बॅटर करता ते घाला, म्हणजे तुमची परफेक्ट आंबोळी नाचण्याची तयार होते. करू मग आणि मग सांगा. जाळी बघा कसली भारी.